आज सकाळीच आम्ही व्हिडिओ टाकलेला, आज 15 ऑगस्ट आणि आमच्या मुलांनी एक 2 दिवस झालं त्यांना भाषण आम्ही लिहून दिलं होतं. आज त्यांचं भाषण पण होतं शाळेत आणि ते भाषण काय काल त्यांचं पाठांतर घेतल्यानंतर त्यांचं काही सिलेक्शन झालं नाही आणि त्याच्यामुळं मुलं आमची नाराज झाली आणि आम्ही पण नाराज झालो. कारण यांनासुद्धा माहीत नाही की आमचं सिलेक्शन होणार आहे का नाही आणि आम्हाला पण माहीत नव्हतं यांचं सिलेक्शन झालं आहे का नाही. मग आम्ही यांची काय शाळेत जरा थोडीफार वाट बघितली, यांचा भाषणचा नंबर होते, त्यांचा काय आला नाही आणि याच्यामुळे मुलं आमची खूप नाराज झाली आणि यांच्यामुळे आम्ही पण नाराज झालो. कारण ह्याने आदल्या दिवशी 12 ते 12:30 वाजेपर्यंत रोज रात्री पाठ करायचे. म्हणजे 2 दिवसाला अगोदर आम्ही भाषण लिहून दिलं त्यांना आणि टॉर्च लावून आमच्या कारवरचा मोबाईलचा टॉर्च लावून ते मोबाईल म्हणजे असं पाठांतर करत होता. ज्या दिवशी भाषण लिहून दिलेलं त्या दिवशी ह्यानं काय म्हटलेला, मम्मी मी आज पाठ करून झोपणार. मग ह्याने काय म्हटले, बाबा सकाळी उठून कर. खरं तो रात्री 12 वाजता मोबाईलचा टॉर्च लावून त्याच्यावर पाडून तो पाठ करालता, गुणगुणत होता. गुणगुणलता त्याच्या नादातच त्याचा तो पाठ करालता. आणि आम्ही काय झोपलो, खरं हे चालूच केलता. मग बाबा सकाळी उठून विचारलं, तू काय वाचन केलास काय? तर होय म्हटला. आणि सकाळी उठून त्यानं आम्हाला परफेक्ट म्हणून दाखवला हे ना आणि अरुणा. अजिबात एक शब्द पण न चुकता म्हणून दाखवला, सगळं व्यवस्थित आम्हाला म्हणून दाखवले. मग आणि काल त्यांचं सिलेक्शन होतं आणि त्या सिलेक्शन मध्ये हे सिलेक्ट झाले नाहीत आणि नाराज झाल्या. त्यामुळे आम्ही काय नाराज होऊ नका म्हणलं, तुमचं भाषण आमच्या फॉलोअर्स पर्यंत पोचवूया म्हणून त्याला काय म्हणजे त्यांचा हसारा चेहरा म्हणजे झाला. कारण तुम्हाला दाखवायचं म्हणल्यानंतर आमचा श्लोक भाषण कशा प्रकारे म्हणतोय ते तुम्ही नक्कीच ऐकाच. तर बाळ, तुझं भाषण म्हणून दाखव जरा बाळ आपल्या मंडळींना. माझे नाव श्लोक अमित जाधव आहे. मी 1-2 शब्द सांगणार आहे, तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. आदरणीय शिक्षक, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण म्हणतो भारत स्वतंत्र झाला, पण आजही पूर्णपणे भारत देश स्वतंत्र झाला नाही. लाच घेणे, लाच देणे, फसवणूक करणे म्हणजेच पदांचा गैरवापर करणे म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचारामुळे गरीब आणि सामान्य लोकांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो. म्हणून बदलाची सुरुवात दुसऱ्याकडून नाही तर आपल्याकडून झाली पाहिजे. आपण नियमाप्रमाणे राहिलो, नियम पाळले, चुकीच्या गोष्टींना विरोध केला तर भारत नक्कीच बदलेल. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करताना मुक्त भारताचा संकल्प करूया. कारण देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचीच नाही तर प्रामाणिक नागरिकांचीही गरज आहे. चला, भ्रष्टाचाराला नकार देणे प्रामाणिक भारत घडवे. जय हिंद, जय भारत, जय कर्नाटक. तर बघितला मंडळी, किती छान असं भाषण त्याने केले. खरंच त्याचं भाषण कसं वाटलं नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा. तर चला मंडळी,